झाली 26 ऑगस्टला. ओके. तेव्हापासून आतापर्यंत माझं 3.5 किलो वेट कमी झालं. वाव, ग्रेट. आणि आधी जे मला घट्ट बसायचे ड्रेस ते आता मी चांगल्या प्रकारे घालू शकते. अरे वा, म्हणजे तुम्हाला अगोदरचे ड्रेस येत नव्हते का बरं? होते मी बाजूला ठेवले होते ते घट्ट बसायचे. आता मला पूर्णपणे चांगल्या प्रकारे येतात. म्हणजे ड्रेस घट्ट झाले होते की आपलं शरीर वाढलं होतं? वाढलं होतं. मग आता ते ब्रश वगैरे छान करते आणि सकाळी पहाटेला 5:30ला उठून आपलं एक्सरसाइज वगैरे पूर्णपणे, नंतर आपलं फ्यूल वगैरे व्यवस्थित घेते आणि दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान जेवण करते आणि नंतर 5:30 वाजता परत फ्रेश वगैरे घेते. एवढं आज माझं रोजचं रुटीन चालू झालेलं आहे. ह्या सवयी तुम्हाला चांगल्या वाटतायत का? चांगले आहेत. मग ह्या सवयी जर आपल्याला आधी माहिती होत्या का? नाही, नाही. आधी हे माझं हे माहीत नव्हतं मला. फक्त योगा वॉकिंग वगैरे करायची. पण हे डाएट प्लॅन वगैरे नव्हतं माहीत. ते नव्हती करायची आधी. येस, जसं मॅम बघा, मंदारांना काही गोष्टी माहिती नव्हत्या, पण आपल्या कम्युनिटीमध्ये काही लोक आहेत की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण त्या माहिती असताना देखील त्यांच्याकडे एक प्रॉपर कोच नव्हता. आणि कोच मिळाल्याच्या नंतर पण एक बोलतो ना, आपल्याला कम्युनिटी लागते, म्हणजे त्या कम्युनिटी तसं करतात तसंच मग आपण करायला लागतो. ते नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला करता येत नव्हतं. आणि काही आपल्याला वाटलं तर स्वाती मॅम किंवा प्रशांत सर वगैरे सांगतात बरोबर, असं नाही, असं ह्या मॅडम तसं नाही, ते करा. व्यवस्थित सांगतात स्वाती मॅडम वगैरे. मग आता तुम्ही पुढचा तुमचा जर्नी कसा असणार? अजून तुम्हाला किती केजी कमी करायचंय? तसं मला 18 केजी वगैरे कमी करायचंय आणि माझं आता वेट 3.5 किलो कमी झालेलं आहे. अरे वाह! ग्रेट. मग आता फारच कमी राहिलं. ते पण असं होऊन जाईल मॅम. फक्त तुम्हाला तुमच्या कोचला सरेंडर व्हायचं आणि आपल्या कम्युनिटीचा पार्ट व्हायचं. ओके? येस. थँक यू सो मच. एकदा क्लॅप करा मंदा मॅमसाठी. थँक